नमस्कार मंडळी आणि सर्व यूट्यूब फॅमिली. मी हनुमान सोनवणे आणि आपलं महाराष्ट्र रेग्युलर 12-12 यूट्यूब चॅनल. तर मंडळी, मी अशा एका प्रसन्न आणि निसर्गरम्य वातावरणात आलेलो आहे. भोकर शहराच्या जवळ, जिल्हा नांदेड. आणि कसं आहे, आपण पाहू शकता कसा निसर्ग आहे. एकदम छान असा निसर्ग आपण पाहू शकता. थोडासा डोंगर आहे, जास्त मोठा नाही आहे, पण छान असा इंटरेस्टिंग डोंगर आहे. आणि इकडं पाहिलं तर हे शिवशंकर महादेवजीचं मंदिर आहे. इथं लिहिलेलं आहे, काय पहा आपण बोर्डवर काय लिहिलंय ते पाहूया. ते पहा, मिशन अपरंपार गड पाटणपूर. असा छान असा हिरवागार निसर्ग. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे ना, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती. असं मस्त असा छान. इकडं पाहू शकता महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर, म्हणजे भोकर इथून जवळ आहे, 7-8 किलोमीटर अंतरावरती. आणि असा हा निसर्ग आपण पाहू शकता, हिरवागार. आता नेमकाच कोणता महिना आता चालू झाला म्हणायचं, जुलै महिना सुरुवातीला. जुलैच्या सुरुवातीचं हे वातावरण, म्हणजे श्रावण महिना पण आता जवळ आलेला आहे. आणि हे आहे हनुमानजीचं मंदिर. थोडंसं मी जवळ जाऊन आपल्या दर्शनासाठी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि इकडं पण आपण जाणार आहोत, कुठं, शिवशंकरजी महादेवाच्या दर्शनासाठी पण आपण जाणार आहोत पुढं. आणि कसा निसर्ग आहे आपण पाहू शकता ना, एकदम छान असं प्रसन्न वातावरण आहे ना. बस इथून निघायचं नका वाटतंय, अशा प्रकारचं हे वातावरण आहे. हे बघा, इकडं पाहिला तर हे असा रोड आहे, हा रोड असा आहे. आणि इकडं जावं लागते वर महादेवजीच्या दर्शनासाठी, शिवशंकरजी महादेव. आणि इकडं हा रोड असा जातो इकडं भोकरला. ते असं पाहिलं तर हे बघा, हा भोकरला रोड जातो. 7-8 किलोमीटर अंतरावरती भोकर आहे. इकडं हनुमानजीचं मंदिर. आपण जवळ जाऊन आपण दर्शन घेऊया हनुमानजीचं. हे दुःख भंजन मारुत नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुख विनती बारंबार, पवन सुख विनती. जय हनुमान, जय हनुमान. घ्या दर्शन घ्या सर्वजण. आणि आता आपल्याला जायचंय शिवशंकरजीच्या महादेवाच्या दर्शनासाठी, वर गडावर जायचंय. आणि इकडं हे पहा, एक लिंबाचं झाड आहे इथं मस्त, थोडंसं खाली. आणि इथं पण हे बघा, महादेवाची पिंड आहे. आणि बहुतेक गणपतीची मूर्ती आहे मला असं वाटतंय या ठिकाणी. आणि इकडं पण गणपती, हे बघा इकडं हे गणपती. आणि असा छान निसर्ग आहे ना, बस पाहू शकताय आपण. आता वरती जाणार आहेत आपण, इकडं या कमानीतून वरती जाऊया, पाहूया कसं आहे इंटरेस्टिंग वातावरण, निसर्ग. आणि दर्शन घेऊया महादेवजीचं. ही पहा ती कमान मंडळी. त्या कमानीच्या आत आलो मी. त्या कमानीपासून आत आल्याच्या नंतर कसा वाटतंय, कसा निसर्ग आहे, जरा नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. श्रावण महिन्याची आता सुरुवात होत आहे. आणि अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये मी इथे या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी सांगितलं जातं आहे असा डोंगर आहे, असं जंगल आहे. खूप मोठं जंगल नाही आहे, पण साधारण बरं आहे. तर असं सांगितलं जातं आहे की या ठिकाणी जंगली प्राणीसुद्धा आढळतात, तर सावध राहा, एवढं बेसावध राहू नका असं या ठिकाणी सांगितलं आहे. अस्वल, लांडगा, कोल्हा असे अनेक प्रकारचे जंगली प्राणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अशाच या रोडनं मी आता वरती आलो. आणि असंच आता जायचं पुढं, या रोडनं पुढं जाणार आहे मी. छान, चला जाऊया पुढं आणि महादेवाचं दर्शन घेऊया. असंच या रोडनं असं पुढं आल्याच्या नंतर, इथं पुढं आल्याच्या नंतर हे असे 2 रस्ते दिसतात आपल्याला इकडं. हा जो सरळ इकडं जातोय रस्ता, सरळ तिकडं नाही तर इकडं जावं लागेल आपल्याला. या रस्त्यानं असं पुढं जावं लागेल इकडं. आणि इकडं गेल्याच्या नंतर पुढं आहे महादेवजीचं मंदिर. दर्शन घेऊया. छानपैकी माकडं आता या ठिकाणी दिसत आहेत पुढं.
माकडं भरपूर आहेत या ठिकाणी असं दिसतंय आणि जंगली प्राणी सुद्धा भरपूर आहेत. असं त्या रस्त्यानं जावं लागेल, थोडंसं दूर आहे, जवळ आहे आता, जास्त दूर नाही आपण. आणि या ठिकाणी आपल्याला माकडं दिसत आहेत, आपण पाहू शकता. हे माकडं आहेत तिथं. अरे डेंजर आहेत, म्हणजे माकडं डेंजर असते ना, यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. हे पहा रस्त्यावर बघा आपण कसं राजासारखं थांबलोय फक्त ना आपण. अरे डेंजर. मीच नाही अजिबात घाबरत नाही, टेन्शन थांबलंय तेव्हा. आता पुढे गेल्याच्या नंतर महादेव मंदिर, याच रोडनं असा पुढं आलो मी. इतकं छान असं निसर्गरम्य वातावरण आहे ना मंडळी, फार विचार नका. इथून एक गाव दिसतंय आपल्याला खाली पाहिलं तर. हे बघा, हे जवळच एक गाव आहे, हे झूम करून पाहिलं तर आपल्याला दिसते. आणि बरेचसे गाव इथून दिसत आहेत, थोड्याशा अंतरावरती आहेत. आणि वरती आलोय मी आता, महादेवाच्या मंदिराच्या जवळ आहे. आणि इथं छोटंसं मंदिर आहे नागनाथाचं, त्याचं पण आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि नंतर पुढं जायचं आहे. अगोदर नागनाथ मंदिराचं दर्शन घेऊया, छोटंसं मंदिर आहे. जय श्री नागदेवताय नमः. महादेवाच्या दर्शनाला जाण्याच्या अगोदर या ठिकाणी हे नागनाथाचं दर्शन आपण घेऊया या ठिकाणी. नागनाथाचं दर्शन आपण घेतलं आणि आता असं पुढं जावं लागेल महादेवाच्या दर्शनात. नागनाथाचं आपण दर्शन घेतलं आणि पुढं आल्याच्या नंतर ही अशी कमान आपल्याला दिसते. नागनाथाच्या मंदिरापासूनच दिसते तसं पाहिलं तर थोडंसं पुढं आल्याच्या नंतर. आणि या ठिकाणी आता महादेव मंदिर आहे, आपण जाणार आहोत. आता एकदम मी कमानीच्या जवळ आलो आणि कमानीपासून पाहिलं तर हे मंदिर आपल्याला असं दिसतंय. छान असे बेलाचे झाड आहेत भरपूर या ठिकाणी. हे जे सर्व दिसत आहेत ना आपल्याला, हे सर्व बेलाचे झाड आहेत. हे समोर मंदिराच्या समोर जेवढे आहेत ते बेलाचे झाड आहेत. आणि समोर जाऊन आता आपण पाहणार आहोत मंदिर. पुढं जाऊन जेवढं मंदिर आपल्याला पाहता येईल तेवढं मंदिर आपण पाहणार आहोत. आणि हे मंदिराच्या समोरचं पूर्ण बॅकग्राऊंड मी आपल्याला दाखवतो. छान असा निसर्गाचा आनंद जर घ्यायचा असेल ना, या ठिकाणी आपण येऊ शकता. भोकरपासून जवळच आहे. आता नेमकं मंदिराचं नाव काय आहे, कोणतं महादेव मंदिर म्हणतात ते आपल्याला या ठिकाणी लिहिलेलं असेलच, ते आपण पाहणार आहोत. आणि खरंच एक गाणं आहे ना, हिरवा निसर्ग हा भवतीने, आहे ना गाणं ते. मन सर्ग मछेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे, धुंद व्हारे. अशा प्रकारचं छान मंदिर आपण जाणार आहोत दर्शनासाठी आता महादेवजीच्या. हे पहा मंडळी, हे जे दिसतंय ना आपल्याला, हे सर्व हे बेलाचे झाड आहेत. इथं कमीत कमी एक 5-50 बेलाचे झाडं असतील भरपूर. कारण की महादेवाला आवड कशाची, बेलाच्या झाडाची. हे जे दिसते ना, हे पाठीमागं पण हे बेलाचंच झाड आहे, हे पण बेलाचंच झाड आहे. हे पाहू शकता आपण हे सर्व. आणि हिरवंगार असं दिसतंय मस्त. पाऊस आता भरपूर पडलेला आहे या भागामध्ये सुद्धा. हे सर्व हे बेलाचे झाड आहेत. कारण की महादेवजीचा जीव की प्राण म्हणजे सगळ्यात जास्त आवडीचं झाड म्हणजे बेलाचं झाड. हे असं दिसतंय आपल्याला. या ठिकाणी मंदिरात आल्याच्या नंतर हा जुना पूर्वीच्या काळापासूनचा हा दीपस्तंभ आपल्याला पाहायला मिळतो. आणि छान असं मोठं मंदिर आहे. पूर्ण मंदिर मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न या आपल्या महाराष्ट्र रेग्युलर 12-12 या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीसाठी खास एक विशेष मंदिर, काहीतरी नवीन पाहायला मिळावं असं मंदिर आणि निसर्गरम्य वातावरणातलं मंदिर, श्री महादेवजीचं मंदिर मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. अजूनही आपण आज जाणार आहोत आणि पूर्ण मंदिर पाहूया आणि दर्शनही आपल्याला घ्यायचं. या ठिकाणी छान मंदिर आहे, भोकरच्या जवळ आहे. आणि मंदिराचं नाव या ठिकाणी लिहिलेलं आहे, ते आपल्याला पाहायचं आहे. काय नाव आहे या ठिकाणी कोरलेलं आहे, संगम रवरी
फरशीमध्ये हे नाव कोरलेलं आणि जुनं पौराणिक मंदिर आहे हे आपण पाहू शकता. हे बघा, श्री अपरंपार संस्थानगड पाटणपूर. मंदिराचे कलशारोहण समारंभ दिनांक 8 फेब्रुवारी 2008 रोजी शुक्रवार शके 1929 यांच्या शुभ हस्ते श्री 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 108 जगद्गुरु केदारनाथ भीमाशंकर लिंग महास्वामीजी केदारपीठ श्री श्री 108 सद्गुरु जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर महास्वामीजी काशीपीठ तसेच श्री श अपरंपार आया गुरुशंकर आया स्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली अपरंपार गड मौजे पाटणपूर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथे संपन्न झाले असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता या गेटच्या आत असं जावं लागेल आपल्याला आणि आत जाऊन मंदिर पाहू. आलेल्या भाविकांसाठी या ठिकाणी हे आपण पाहू शकता बेल, श्रीफळ, अगरबत्ती आणि प्रसाद महादेवाच्या दर्शनासाठी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि इथं एक दीपस्तंभ आहे मंदिरात आत आल्याच्या नंतर. आणि या ठिकाणी समाधी सुद्धा आहे बऱ्याच योगपुरुषांची महाराजांची. भुजंगाया महाराज, गुरुशंकराप्पा महाराज, गुरुलिंगाया महाराज असं या ठिकाणी समाधी आहेत. हे आपण पाहू शकता गुरुशंकराया महाराज यांचं हे मंदिर. हे असं मंदिराचं पूर्ण बॅकग्राऊंड जर आपण पाहिलं तर हे असं दिसतं आपल्याला आत. छान असं मोठं मंदिर आहे. भोकरपासून किती किलोमीटर आहे महाराज हे मंदिर? भोकरपासून 27 आहे का? आणि पौराणिक मंदिर आहे ना? म्हणजे काय इथला थोडासा इतिहास काय काय तुम्हाला थोडीफार माहिती काही सांगता येईल का? थोडीफार नाही, जे 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 जशी जे काय आहे माहिती तुम्हाला तशी. तर तुम्ही या ठिकाणचे पुजारी आहेत ना? सेवेकरी. हां हां हां, सेवेकरी आहेत. सेवेकरी. तुम्हाला तर हे किती पूर्व प्राचीन मंदिर आहे का? छान असं मंदिर आहे. खास महादेवजीचं मंदिर आहे का हे? आणि हे तुम्ही जे पाणी घालता हे समाधी आहे ना? हे छोटे छोटे समाधी आहेत ते सर्व महाराजांच्या समाधी आहेत. बरं बरं बरं, छान आहे. ठीक आहे, एकदम मस्त. बसवेश्वराचा पण फोटो आहे या ठिकाणी. अपरंपार मंदिर संस्थान पाटणपूर गड असं मंदिराचं नाव आहे. चला आपण दर्शन घेऊया. चला. हे पहा, या ठिकाणी हे असं दर्शन आपल्याला या ठिकाणी घेता आहे. अपरंपार महादेवजी मंदिर दर्शन. अन्नदान पंगत वगैरे कधी असतंय तसं? पूर्ण महिनाभर श्रावण महिन्यामध्ये. म्हणजे कधी चालू होत आहे आता? किती दिवसांनी? आता हे श्रावण मध्ये 13 तारखेपासून श्रावण सुरू आहे. आज किती तारीख आहे? आज म्हणजे आता येणाऱ्या 13 तारखेपासून का? बरं. आणि मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर इकडं खूप मोठा असा हा सभामंडप आहे अन्नदानासाठी. आणि पूर्ण श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी अन्नदान होत असते. खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात, आहे ना? बरोबर आहे ना? बरोबर. आणि खरोखरच मंडळी, तुम्हाला जर निसर्गाचा खरा आनंद घ्यायचा असेल ना तर भोकरपासून 25 किलोमीटर अंतरावरती आहे. तामसा या गावापासून जावं लागते. अपरंपार गड असं या महादेव मंदिराचं नाव आहे. छान असं मंदिर निसर्गरम्य वातावरणात आहे. खरोखरच इथं आल्याच्या नंतर मन असं एकदम प्रसन्न होतं, डोकं फ्रेश होतं. आणि आपण फिरायला अशा काही ठिकाणी जात असतो त्यापेक्षा, वेगळ्या काही ठिकाणी जाण्यापेक्षा महादेवाच्या मंदिराचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतं. निसर्गरम्य फार असे जंगली प्राणी वगैरे, माकडं वगैरे या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. उंच ठिकाणावरती हे गड आहे. आपण पाहिलंच असेल, मी दाखवलंय आपल्याला.
तरी पण एकदा मी आता शेवटला परत एकदा कॅमेरा आपल्याला फिरवून मी दाखवतो. अगोदर मंदिरात येण्याच्या अगोदर आपण जे पाहिलं छोटंसं नागनाथाचं मंदिर त्या ठिकाणी आपण पाहिलं, त्याचं पण दर्शन आपण घेतलं तर अवश्य या कधी आला तर छान असं इंटरेस्टिंग मंदिर आहे. निसर्गरम्य वातावरणामध्ये हे आपण पाहू शकता. अशा प्रकारचं पावसाळ्याचे दिवस आहेत आणि थोडक्याच दिवसामध्ये आता पावसाळा म्हणजे भरपूर प्रमाणात जोरात सुरू झालेला आहे आणि श्रावण महिना चालू होत आहे. तर अवश्य या भोकरपासून जवळ 25 किलोमीटर अंतरावरती जिल्हा नांदेड. चला भेटूया अशाच एका नवीन मंदिराच्या, परमार्थाच्या, कीर्तनाच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. ओके.